हो. स्त्रियांना थायरॉइडचे आजार पुरुषांपेक्षा जवळ-जवळ 8 ते 10 टाइम्स जास्त होतात. आणि त्याला कारणं पण आहेत. कारण स्त्रियांच्या शरीरात इस्ट्रोजन नावाचं हार्मोन असतं. तर त्यामुळे सुद्धा थायरॉइडमध्ये बदलाव होऊ शकतो. त्याचबरोबर स्त्रियांना पिरियड येण्याच्या वेळेला म्हणजे प्युबर्टी, प्रेग्नन्सीमध्ये, डिलिव्हरी झाल्यानंतर, मेनोपॉज नंतर त्यांच्या हार्मोन्समध्ये फ्लक्च्युएशन होतात आणि हे पण एक कारण असतं, की त्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम जास्त असतो. असं पण बघितलं गेलंय, की स्त्रियांमध्ये ऑटोइम्यून डिसीजेस म्हणजे आपलीच प्रतिकारशक्ती आपल्या थायरॉइडवर हल्ला करते. त्याला आपण ऑटोइम्यून डिसीज म्हणतो. तर याचं प्रमाण पण जास्त आहे. त्यामुळे हा हल्ला जर थायरॉइडवर झाला, तर थायरॉइडमध्ये डिस्फंक्शन होतं. जर आपलं वजन वाढत असेल, केस गळत असतील, सारखी झोप येत असेल, मूड आपला फार ठीक नसेल किंवा पाळीमध्ये काही त्रास होत असतील, तर आपण जरूर थायरॉइडचं चेकिंग करून घ्यायला पाहिजे.